माझे नाव डोकत पार. बोला ना. मनोज दादा दरंगे पाटील यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. मनोज दादा दरंगे पाटील यांचा जन्म 1 जानेवारी 1982 रोजी बीड जिल्ह्यातील मासुरी या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव मनोज 1 ऑगस्ट 1982 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव मनोज रावसाहेब दरंगे पाटील असे होते. ते मराठा समाजासाठी मराठा समाजासाठी आरक्षणाचा लढा लढत आहे. ते 15 वर्षापूर्वी ते मराठा आरक्षण या चळवळीत सामील झालेले होते. 29 ऑगस्ट 2023 रोजी त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पहिले आमरण उपोषण केले. ते आमरण उपोषण पूर्ण 14 दिवसाचे होते. त्या 14व्या दिवशी त्या काळातील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण उपोषण सोडून त्यांना शब्द दिला की 2 महिन्यानंतर आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, पण परंतु त्यांनी तो शब्द मोडला व आरक्षण दिले नाही. त्यानंतर मनोज दादा दरंगे पाटील हे पुन्हा आक्रोश घेऊन पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले. तेव्हा सरकारने तेथील गावकरी व तेथील आई बहिणींवर लाठीचार करून तेथील गावकऱ्यांवर गुन्हे दाखल केले. त्यानंतर मनोज दादा दरंगे पाटील यांनी सरकारला मागणी केली की ते गुन्हे वापस घ्यावे व सरकारने ती मागणी पूर्ण करून मनोज दादा दरंगे पाटील यांनी 14 सप्टेंबर 2023 रोजी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे एक विराट सभा घेतली. ती विराट सभा महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे तर जगातील सर्वात मोठी विराट सभा होती. द दिनेश वर्ल्ड बुक ऑफ या पुस्तकात या विराट सभेची नोंद केली गेली. मराठा आरक्षण गरजेचे का आहे तर मराठांना पाटील म्हणले जाते. पाटील म्हणजे सर्व गोष्टीत परिपूर्ण असलेले व्यक्ती. परंतु मराठा समाजातील पाटील हे प्रत्येकच व्यक्ती हा प्रत्येक गोष्टीमध्ये परिपूर्ण असेल असे नसते. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण हे फार महत्वाचे आहे. इतर समाजातील विद्यार्थी कमी टक्केवारी घेऊन मराठा समाजातील विद्यार्थी चांगली टक्केवारी घेऊन त्यांचे स्वप्न पूर्ण राहते व इतर समाजातील विद्यार्थी त्यांच्यापेक्षा मोठी पदवी घेतात व मराठा समाजातील विद्यार्थी हे त्यांचे स्वप्न अपूर्ण ठेवून शिक्षित असूनही अशिक्षित राहतात. येत्या 25 ऑगस्टला मनोज दादा दरंगे पाटील मुंबईकडे उपोषण करीत आहेत. त्या उपोषणाकडे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या वडिलांना सगळे काम बाजूला ठेवून त्या उपोषणामध्ये सामील होण्याची विनंती करावी. कारण की मनोज दादा दरंगे पाटलांना आपली गरज आहे आणि आपल्याला त्यांची गरज आहे. कारण की आरक्षण ही खूप महत्वाची बाब आहे. एक मराठा.